काटकर 44 धावा आणि एक सुरेख असं षटक हाताळलं आणि फक्त पहिल्या षटकामध्ये 2 विकेट घेऊन सन्मान्य मिलिंदजी देशमुख यांच्या हस्तेच आपण या रुपेश काटकर नक्कीच या थोडा आवाज आवाज कॉर्डलेसचा आवाज अजय कॉर्डलेसचा आवाज थोडा नक्कीच रुपेश हे तर रुपेश नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये धावांचा डोंगर उभा केला. तुम्ही म्हटलं होतं 60 धावा तरी बनव, परंतु धावा खूप झाल्या आणि मुकेश बाद झाले तर स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि पहिला सामना जिंकलाय. कसं वाटतंय? खूप छान वाटतोय कारण पहिला सामना जिंकला आमच्यासाठी इम्पॉर्टंट होता का आणि मी एकटाच नाही आमच्या चारही बॉलरनी पण चांगला केला त्यामुळे आम्ही जिंकून दिलं. नक्कीच ऑल द बेस्ट पुढच्या मॅच साठी तुम्हाला. आणि हॅरी एक हेल्प हवी आहे. हॅरी नक्कीच एक पारितोषिक आलंय नागेश फाटेच्या प्रत्येक गोलंदाजीवरती प्रत्येक विकेटसाठी आणि प्रत्येक षटकारासाठी फलंदाजी करताना षटकारासाठी 500 रुपये, विकेटसाठी सुद्धा 500 रुपये आमचे आर्मी मॅन बबलू पाटील आणि निलेश खोडागळे यांच्याकडून. आकाशजी खंडागळे आलेत. आकाश खंडागळे नक्कीच 2 मिनिटं थांबा. एक स्वागत घ्यायचं आहे, एक सन्मान जे लोगो बनवले आमचे MD बिग बॅशचे आणि ह्याचे मी विनंती करेल. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मैं नीलेश नाइक आप सभी का हार्दिक स्वागत कर रहा हूं लाइव फ्रॉम जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगन पाली. और ये पाली प्रीमियर लीग का आज का अंतिम दिन और अंतिम दिन का दूसरा मुकाबला. एक तरफ ललित दादा ठोमरे फेम टीम अर्जुन रॉकर्स और दूसरी तरफ मिलिंद दादा गणपत देशमुख फेम टीम पार्थ पैंथर्स. दोनों ही टीमों को हार्दिक शुभकामनाएं. गेंदबाजी मार्ग पर अनंता झोलगे. पहली गेंद आड़ा बल्ला रामा का करेगा हल्ला और जनता कहेगी वल्ला वल्ला. पहली गेंद आसमान और इस सिक्सर के प्रायोजक थे होटल श्री गणेश. थैंक यू डीजे. अपना काम अपना टाइम आएगा ये गाना. और मिलिंद जी देशमुख इनके माध्यम से हर चौके के लिए 100 रुपये और हर सिक्सर के लिए 200 रुपये कैश प्राइज और हर सिक्सर्स की हैट्रिक के लिए 500 रुपये का कैश, 1000 रुपये का कैश प्राइज. कमाल है, धमाल है, रामा बेमिसाल है, गाड़ी को छुआ है और कमाल का 2 लगातार के बड़े शॉट, लगातार 2 छक्के. कमाल का शॉट. लगातार 3 गेंदें और 3 गेंदों में शानदार बल्लेबाजी करते हुए यहाँ पर रामा स्वयं कप्तान है और कप्तानी पारी अपने टीम के लिए खेल रहे हैं. सुजित, नाम पूरा नाम क्या है? सुजित थड़े, सुजित मिसाल का शानदार कारनामा. एक सिक्सर मिड विकेट बाउंड्री पर, एक सिक्सर लॉन्ग ऑन पर, एक चौका सीधे वी में. मोंटी फाटे
तैयार मिड ऑन पर, इस बार फंसाया है और ये फंसाया, बिल्कुल फंसाया। दो बड़े शॉट जरूर लगाए लेकिन संयम नहीं बरत पाए और बड़ा शॉट खेलने की वजह से दायरे के अंदर लपके गए। कप्तान सुजित आउट। थँक्यू डीजे. आदरणीय अर्जुन रॉकर संघाचे संघमालक माननीय सुजित भाई ठोंबरे यांचे इथे आगमन झालेले आहे. सुजित दादांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यावं. इथे मात्र सलगचे 3 चेंडू रामाची बॅटिंग आपण पाहिली, परंतु तदनंतर मात्र कमबॅक केलंय कट बॉलनं. तो म्हणजे अनंता जोलगे लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय आणि राईट आर्म फलंदाजी करतोय. मात्र आता संघाचा अनुभवी खेळाडू आहे तो म्हणजे अमित शिर्के. अमित शिर्केकडे बऱ्याच काळाचा अनुभव आहे, त्याच्याकडे जबाबदारी आहे, त्याला 5 षटक थांबावं लागेल. काल ज्या पद्धतीने अमित सागर घोलपने फलंदाजी केली त्याच पद्धतीने त्याला आज डावाला सावरावं लागेल. आणि इथे मात्र दुहेरी धावसंख्येने चेतन आंबेकरनं आपलं खातं उघडलंय. कालच्या दिवसामध्ये हायलाईट बघितली ती म्हणजे आपण साहिल शेवाळेची जबरदस्त फलंदाजी त्याची पाहिली, सलगची 2 अर्धशतक आणि संघाला सामन्यामध्ये दाखल केले टॉप 3 मध्ये त्या पठ्ठ्यानं. वैतागवाडी गावचा चमचमता हिरा साहिल शंकर शेवाळे. इथे मात्र 2 मोठे संघ, या दोन्ही संघांनी पाली प्रीमियर लीग मध्ये आपली छाप पाडली आहे. स्वतः प्रशांतला पाहतोय आपण लॉंग ऑफ मध्ये, एक गुणी खेळाडू, मधल्या फळीमधील एक जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. MK फायटर्स म्हणजे मंगेश कोंजे यांचा संघ टॉप 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला. आणि त्यानंतर कार्तिक 11 सिद्धेश्वर हा संघ सुद्धा कालच्या दिवसामध्ये दाखल झाला. अनेक चांगले संघ बाहेर गेले. तो गेंदबाजी की बागडोर संभालते हुए नए गेंदबाज आए हैं जनार्दन. जनार्दन पारी की दूसरी और निजी पहली ओवर लेकर तैयार. दायरे के बाहर 3 खिलाड़ी, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर पर प्रशांत. पहली तेज गेंद और तेज गेंद पर प्रहार, गेंद सीमा पार आता हुआ अंकल नर्सरी ब्रांडेड सिक्सर. शानदार 6 रन और 6 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25-25 ऑन बोर्ड एम पार्क पैंथर्स. आड़ा बल्ला, गैप शॉट, बढ़िया शॉट, कमाल शॉट, स्टैंड एंड डिलीवर, शानदार प्रहार, गेंद सीमा पार, ये आता हुआ होटल श्री गणेश सिक्सर. यहाँ पर बढ़िया शुरुआत इनके फाइटर्स की हुई, कार्तिक 11 सिद्धेश्वर की हुई. आज किस टीम आगे जाएगी? बढ़िया बल्लेबाजी चेतना अंबेकर की, पार्क पैंथर्स अच्छी स्थिति में. ओ ये लगातार बड़े प्रहार करने के बाद सिंगल नहीं निकालते, बड़े स्ट्रोक खेलते और वही गलती की जो रामा ने की और यहाँ पर चेतन अंबेकर भी आउट.
बहुत ही अच्छी तरीके से पार्थ पैंथर्स के ओनर मिलिंद जी देशमुख इन्होंने इनाम लगाए। हर सिक्सर के लिए 200, हर चौके के लिए कैश प्राइज 100 रुपीज और लगातार के 3 छक्कों के लिए कैश प्राइज 1000 रुपए। जनार्दन सामना करेंगे नए बैटर संदेश वरंडे। संदेश वरंडे मुझे मंजे हुए खिलाड़ी नजर है। अमित शिर्के को ज्यादा स्ट्राइक मिलनी चाहिए, धीरे धीरे वो पारी को संभाल सकते हैं। अमित शिर्के जब तक है तब तक पार्थ पैंथर की आशाएं जीवित है। हालांकि रन संख्या उनकी बढ़िया है, 31 रन 2 विकेटों के नुकसान पर। हाँ 32। ओ खराब फील्डिंग, चौका, नसीब का चौका। डीजे यहां पर नसीब का चौका आया, चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोरर बताते हुए 36। स्लाइस किया, गेंद जाती हुई शॉर्ट गली पर। कप्तान यहां पर पीछे बैठे हैं कमर में दर्द होने की वजह से। और आज कप्तानी कौन कर रहा है इस टीम का? ये आपका पता है, इनका अर्जुन रॉकर्स अनंत जोल के कप्तानी कर रहे हैं और वाइस कैप्टन मॉन्टी। वेरी गुड। और कोच बढ़िया शॉट, सिंगल खेल रहे हैं। पता है अमित को, क्योंकि आखिरी के 2 ओवर्स हैं, वो आखिरी के जो 2-3 ओवर है उसमें वो आक्रमण कर सकते हैं। स्ट्राइक अपने पास रखा है। 2 ओवर का खेल समाप्त। पहले बल्लेबाजी करती हुई टीम पार्थ पैंथर्स 2 विकेटों के नुकसान पर 38 रन। डीजे 19 रन प्रति ओवर, 38 रन बने हैं। अच्छी सेहतमंद स्थिति में नजर आती हुई टीम पार्थ पैंथर्स। गेंदबाजी की बागडोर, अपने स्पेल का दूसरा ओव्हर। मित्रांनो, विनंती माझी एवढी आहे की आज आपल्याला 9 सामने खेळवायचे। तुम्ही जेवढा वेळ लावाल तेवढा आम्हाला त्रास होणार आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की वेळेच्या बाबतीत आमच्या आयोजकांना सहकार्य करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा वारंवार तुम्हाला सांगावं लागणार नाही। मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 10 ते 20 मिनिटं एक्स्ट्रा गेलेली आहेत, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या संघांना विनंती आहे की आपण जरासा वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे। शानदार स्ट्रोक यहाँ पर अमित का। अमित धीरे धीरे खेल रहे हैं, पता है उनको, गैप सिलेक्शन कर रहे हैं, मैच को आगे बना रहे हैं। कम से कम 70-75 तक जाने का प्रयास रहेगा उनका और रनों की संख्या इस सिंगल के साथ आगे बढ़ती हुई 43। नचिकेत आए हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट तैयार। सीधे ब्लेड से स्लाइस किया है, गेंद गैप में जाती हुई तेजी के साथ, स्वीपर कवर सीमा रेखा बाहर, चौका। हॅलो, जे आपले व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना सूचना आहे, एकाच ठिकाणी बसू नका आणि ह्या सूचना वारंवार द्यायला लावू नका, कारण स्पर्धा मोठी आहे आणि लाईव्ह मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगणं हे आम्हाला अजिबात म्हणजे या स्पर्धेला शोभनीय नाही आहे। वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, 12 प्लेयर लवकर पाठवा आणि आपले व्हॉलेंटियर आहेत त्यांनी आपापली जागा घ्या। परत ही सूचना माझ्याकडून तरी दिली जाणार नाही आहे। सगळे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना
यहाँ पर शानदार स्ट्रोक के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 47 रन। बढ़िया गेंद, कट गेंद, और इसी गेंद के लिए जाने जाते हैं यहाँ पर अनंता झोलगे। अगला मैच अगर हम देखें तो विनर्स के बीच मुकाबला रहेगा। पिछला मैच जीता है आई इक्विरा माउली टीम ने। इस बार फिर से स्लाइस किया, रन आउट का मौका, थ्रो नहीं किया। यहाँ पर अमित शिर्के अपनी एक संयमी पारी खेलते हुए 6 रनों पर, और संदेश वरंडे खेलते हुए अपने 9 रनों पर पहले बल्लेबाजी करती हुई 14 रनों पर आउट हुए सुजित मिसाल, और चेतन अंबेकर 15 रनों पर आउट हुए। कुल मिलाकर रनों की संख्या 47 रन, 47 धावा। इथे लिहिलंय तेवढं सांगितलंय मी। अनंता झोलगे एक कामयाब ओवर रही नहीं है उनकी, लेकिन रनों का जो अंबार था वो कहीं ना कहीं रोकने में उन्होंने कामयाबी हासिल की है। ड्रिंक्स ब्रेक मैदान पर जल्दी जा रहा है, सुजीत मिसाल स्वयं जा रहे हैं। अब रणनीति विनीत जी क्या होगी ये देखना मुनासिब रहेगा। 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के खेल के बाद रन संख्या 2 विकेटों के नुकसान पर 47। नागेश पाटे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की जर नागेशला जर षटकार आला तर नागेश यांनाच मिलिंदजी देशमुख यांच्याकडून कॅश प्राइज 200 रुपयाचं दिले जाईल, आणि बबलू पाटील यांच्याकडून जर त्यांनी विकेट घेतली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। जर सलगचे 2 बीमार आले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे मिलिंदजी देशमुख यांच्या माध्यमातून। थँक्यू डीजे। तैयार अमित, तेज यॉर्कर जिसे वाइड यॉर्कर कहा जाता है क्रिकेट में, और क्रिकेट में यही अच्छी बात है आजकल कि वाइड यॉर्कर्स का ज़्यादा इस्तेमाल किया जाता है। रन संख्या 47 रन स्कोर बोर्ड पर। अब यहाँ से विनीत जी की 11 गेंदों का खेल शेष है, 11 में 80 तक जाने का प्रयास करेंगे अमित और संदेश वरंडे। और कौन कौन से प्लेयर उनके शेष हैं जो बल्लेबाजी कर सकते हैं। आड़ा बल्ला अमित शिर्के के ऊपर निगाहें रहेंगी कि अमित जब तक है मैदान पर तक आशा जीवित है पार्थ पैंथर्स की। काफी तेज रन, और मोंटी फाटे का बढ़िया प्रयास। दो रन पूरे काफी तेजी के साथ संदेश वरंडे और अमित शिर्के ने ये 2 रन पूरे किए। अर्जुन रॉकर्स की टीम अगर हम देखें तो मोंटी फाटे, प्रशांत 49, प्रशांत, अनंता झोलगे, प्रेम, ये टीम नजर आती हुई। शिवा, बढ़िया टीम है अर्जुन रॉकर्स की। और पार्थ पैंथर्स के 2 सेट बैटर आउट होने के बाद सारी निगाहें अमित शिर्के के ऊपर। सिंगल रन आएगी, अमित ज़्यादा रिस्क नहीं ले रहे हैं मोंटी के खिलाफ। अगर मोंटी नो बॉल डालते हैं तो 200 रुपये का कैश प्राइज है मिलिंदजी देशमुख इनके माध्यम से। अगर विकेट लेते हैं तो बबलू पाटिल इनके माध्यम से कैश प्राइज 500 रुपये। इस ओवर के प्रायोजक थे होटल श्री गणेश सागर मोरे। संदेश वरंडे आज अच्छा काम अपनी टीम के लिए मध्यक्रम के लिए कर रहे हैं। आज मोंटी फाटे ने रडार से दूर रखा है, बोल्ड करने के लिए वो जा नहीं रहे हैं, स्टंप टू स्टंप गेंदबाजी नहीं कर रहे हैं, आउटसाइड ऑफ स्टंप गेंदबाजी कर रहे हैं। और यही अच्छी बात है कि अब तक कोई बड़ा शॉट नहीं आया। 2 डॉट बॉल और 4 गेंदों में मात्र 3 रन उन्होंने दिए हैं। अच्छा आवाज़ आज डीजे मास्टर द्वारा, क्योंकि 2 दिन लगातार होने की वजह से थोड़ा आवाज़ बैठ ही जाता है। इस बार स्लाइस किया पॉइंट के बगल में से, प्रेम है, रन का मौका, और ये खराब थ्रो, और थ्रो की वजह से रन आएंगे क्या?
नहीं, अच्छी बैकिंग वहाँ पर। फील्डर का नाम अजय। ये छोटे छोटे फील्डर्स वगैरह है ना, उनका नाम भी हमें आप बताएं तो अच्छी बात है, क्योंकि उनका भी नाम आना चाहिए। डीप एक्स्ट्रा कवर पर रोहित, जनार्दन शॉट थर्ड मैन पर, शॉट फाइन लेग पर बोनी, प्रशांत लॉन्ग ऑफ पर, लॉन्ग ऑन पर अनंता। फुल टॉस, ओवर्स टू कवर्स खेलने का प्रयास, एक हाथ में कैच ड्रॉप। अच्छा प्रयास, लेकिन कैच तो जरूर हुआ है, ड्रॉप। और कमाल की गेंदबाजी, मॉन्टी पार्टी के ऊपर कैमरा ले जाए, कमाल का ओवर डाला है उन्होंने। ये निर्णायक ओवर रहेगा अर्जुन रॉकर्स के लिए। मात्र 5 ही रन उन्होंने खर्च किए हैं, सफलतापूर्वक गेंदबाजी उन्होंने की है। 4 ओवर का खेल समाप्त। पहले बल्लेबाजी करते हुए 5 पैंथर्स पहुंचे हैं यहाँ पर 52 रनों पर। 6 गेंदों का खेल शेष। रुकते हैं डीजे ब्रेक के लिए। लहरों से डरकर नैया कभी पार नहीं होती। इस दुनिया में कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। क्या वो कोशिशें अमित शिर्के कर पाएंगे अपनी टीम पार्क पैंथर्स के लिए? क्या वही कोशिशें अर्जुन रॉकर्स के लिए गेंदबाज रोहित कर पाएंगे? पहली गेंद आड़ा बल्ला, CHA BUK चाबुक शॉट, सिक्सर। आप स्टेज पर आइए। मारी का वो मशहूर डायलॉग, इफ यू आर बैड आई एम यूर डैड, और वही दिखाते हुए अमित शिर्के। 5 जर षटकार या ओव्हर मध्ये आले तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज अमित शिर्के यांना। विशाल यादव यांच्याकडून चला, ते आरसे बिरसे आहेत, मध्ये आधी येऊ नका। सलग 5 षटकार आले तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। हा, ती बाईक वगैरे बाजूला काढा समोरून। आई 4 व्हीलर आहे काय, कुठले काय बघा। आणि सलग जर 4 षटकार मारले तर मिलिंद देशमुख यांच्याकडून 3,000, 3 षटकार मारले तर 1,000, 6 मारले तर 10,000 बक्षिसांची खैरात आहे। अमित ओके काय रे? 4 व्हीलर वर हा पंक आपला, हे काय त्याचं नाव आहे? सिद्धेश करा जरा काहीतरी ऍडजस्ट। पारी की शुरुआत में ही ये बहुत ही अच्छी आवाज़ यहाँ पर डीजे मास्टर द्वारा, डीजे राज, ऑपरेटर अजय पाटिल। बढ़िया, दूसरा आया आया आया, ये लगातार का दूसरा छक्का, तीसरा आते तो 1,000 रुपए। डीजे डीजे 1 मिनट आपण लगेचच घेऊन जायचं आहे। अमित शिर्के लगातार हर सिक्सर के लिए 200 रुपए का कैश प्राइज, यानी 600 रुपए तो उनको मिले हैं, और लगातार 3 छक्के, इसके लिए 1,000 रुपए का कैश प्राइज MK या मिलिंद जी देशमुख इनके माध्यम से। और इस लगातार के 3 छक्कों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 70 3 गेंदों का खेल शेष। अब बजाओ डीजे।
3 शानदार छक्कों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 70 रनों पर। एक मैंने कहा विनीत कि पहले से कि अमित के पास वो क्षमता है, अगर वो 5 ओवर रुकते हैं तो बॉल रोल होते हैं और उसके बाद वो आक्रमण कर सकते हैं। अब उनको ज़्यादा रिस्क लेनी नहीं है, उनको ये ध्यान में रखना है। संदेश का सैक्रिफाइस हुआ है, ये अच्छी बात है। संदेश का 1 रन जरूर मिला है। अमित को अब थोड़ी सी देर मिलेगी, अमित को अब सांस लेनी होगी और आखिरी 2 गेंदों का खेल शेष रहेगा। थैंक यू डीजे, डीजे मजाओ। थँक्यू डीजे। याच दरम्यान आदरणीय जावेदभाई पठाण यांचं आगमन झालेलं आहे। पठाण, जावेदभाई पठाण यांचं स्वागत। बढ़िया शुरुआत हुई है अर्जुन रॉकर्स की, लेकिन आखिरी ओवर में ज़्यादा रन आए हैं। मोंटी फाटे ने शानदार गेंदबाजी की, चौथे ओवर में मात्र 5 ही रन दिए, लेकिन 5वें ओवर में अमित शिर्के का ट्रेडमार्क लगातार के 3 छक्के आए। 3 गेंदों में आखिरी के ज़्यादा रन नहीं दिए अमित के खिलाफ, लेकिन पहले 3 गेंदों में अमित ने 3 छक्के लगाकर पार्थ पैंथर्स टीम का स्कोर अच्छी स्थिति में ले गए हैं। रनों की संख्या 72 टू विन, 72 धावा 73 धावांचं आव्हान। आणि मी आता टॉससाठी लगेचच तयार राहायचं आहे। पहिला सामना जिंकलाय आई एकविरा माऊली या संघाने। आता याच्या पुढचे सगळे सामने 4-4 ओव्हरचे राहतील। हा पुढचा प्रवास कसा होईल हे ऐकूया आपण, ते म्हणजे सिद्धेश दंत यांच्या। चला एमडी रामा 2 मिनिटात नाही गेले तर पेनल्टी लागेल। वारंवार या सूचना करायला लावू नका। याच दरम्यान एक पारितोषिक आलंय, जर नागेश फाटे यांच्यासाठी पारितोषिक आले। प्रत्येक षटकाराला 500 रुपये, चौकाराला 200, हॅट्रिकसाठी 1000 रुपये। बबलू पाटील आणि निलेश खोडागळे यांच्या माध्यमातून नागेश फाटेसाठीच फक्त हे पारितोषिक आहे। तदनंतर आजच्या दिवसामध्ये, आजच्या पूर्ण फायनल डे मध्ये ज्या खेळाडूचे 50 धावा कंप्लीट होतील, जावेदभाई पठाण J11चे संघ मालक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय। कारण की पाली प्रीमियर लीग आहे, पाली प्रीमियर लीग मध्ये खूप खेळाडूंची मंचा असते। चला रुपेश काटकर आपण तयार राहायचं आहे, लगेचच पुढचा सामना सुरू होईल।
आणि जे दोन क्वालिफायचे संघ झालेत सिद्धेश्वर आणि एम के फायटर्स, कार्तिक इलेवन सिद्धेश्वर आणि एम के फायटर्स दोन्ही संघांनी बरोबर आपला संघ घेऊन 3:30 रिपोर्टिंग टाइम आहे तुमचा. 3:30 इथे हजर राहायचं आहे. नक्कीच चला क्षेत्ररक्षण लावून घ्या सुजित. आज बबलीचा बर्थडे आहे. बबलीच्या बर्थडे साठी आज एक नंतर बर्थडे साठी एक हॅपी बर्थडेचं एक गाणं वाजलं पाहिजे. निलेश बॉबी देओल आलेत बघा. पुढच्या पिक्चर मध्ये त्यांना बॉबी देओलच्या छोट्या भावाचा रोल मिळणार आहेच. याच दरम्यान आपण पाहतोय मैच यहाँ पर स्टार्ट. राइट अप राउंड विकेट. स्कोर 30 गेंदे 73 रन, 73 धावा 30 चेंडू मध्ये. पहले ओवर के लिए कल्पेश अंबेकर, पाली पैकर्स का ये खिलाड़ी काफी बेहतरीन ये खिलाड़ी है और मेरे ख्याल से राजेश रुईकर उनके टीम में है, एमडी है, सुशील है, सचिन पुलिस उनके समर्थक है. बघा मोंटी स्ट्राइक पे. मोंटी और रामा दो अध्यक्ष आए. अध्यक्ष जी का भी स्वागत. पहली गेंद कल्पेश अंबेकर, राइट आर्म राउंड विकेट. पहली गेंद हवा में, गेंद के नीचे बबली, और बबली का पहले गेंद पर आउट. 500 रुपए कल्पेश अंबेकर के लिए. 500 रुपए कल्पेश अंबेकर के लिए मिलिंद जी देशमुख द्वारा. मोंटी के लिए भी आउट होने के लिए 500 रुपए आए हैं. जावेद भाई पठाण यांच्याकडून अथर्व कडूसाठी सुद्धा प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं. आणि नक्कीच आज मात्र नक्कीच मिलिंदजी देशमुख, जावेद भाई पठाण आज पैशांचा पाऊस नक्कीच पाहायला मिळेल. पाहूया कल्पेश आंबेकर पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता. अथर्व कडू पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. टूडीजे अथर्व कडू आले जावेद भाईनी जसं नाव घेतलं प्रत्येक षटकार चौकारासाठी अथर्व 100 रुपयाचं पारितोषिक आलंय अथर्वसाठी. हो यावेळेस मात्र नक्कीच पंच तटस्थ आहेत. नक्कीच सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी. यावेळेस आपण पाहतोय एक विकेट, एक षटकार, तदनंतर निर्धाव. स्लोवर चेंडू संदेश आणि चुकी केली आणि बाद. रनआउट. आणि नक्कीच अथर्व साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. बीमर साठी रेफर केलाय. एज बॅटिंग टीमचा हाईट नो.
फेअर डिलिव्हरी. नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक अथर्वसाठी आले बघा. आगळं वेगळं पारितोषिक आज लागतात. मिलिंदजी देशमुख जो फलंदाज आउट होते त्याला 500 रुपये, म्हणजे आउट व्हा 500 रुपये कमवा, आउट व्हा 500 रुपये कमवा. म्हणजे जर ऑल आउट झाला तर टीम 5,000 रुपये घेऊन जाईल. 3 मॅच मध्येच पैसा वसूल पीपीएलचा. फलंदाज चला, फलंदाज प्रेम थोडंसं अनंता आधीच तुमचे प्लॅन्स रेडी ठेवा प्लीज. अनएक्सपेक्टेड आउट झाल्यानंतर थोडंसं नक्कीच असं पाहायला मिळतं. जर नक्कीच अनंता जोपर्यंत आहे तोपर्यंत काही होऊ शकतं मित्रांनो. आणि पाहतोय आपण कल्पेश आंबेकरची कौतुक करावं लागेल. जर फिल्डिंगसाठी पाहिलं फलंदाजीसाठी शिवा अजून आहे. अथर्व आणि नागेश पाटील नक्कीच निराश केलंय. हो हो हो, चांगला चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफची दिशेने सुजित मिसाळ आहेत. चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. अनंता झोलगे आहे. अनंता झोलगेसाठी कॅप्टन सोबत थोडंसं गुफ्तगू करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहतोय थोडस मोठा खेळाडू स्ट्राईक वरती आले आणि पार्थ पॅन्थरचे मालक पार्थ आलेत. यावेळेस पुन्हा चेंडू हवेत, पाहूया पोचेल का, पोचेल का, अमन शिंदे पोचेल का. चेंडू चौकार, झाडाला लागलाय चेंडू. अखेर 11 धावा धावफलकावरती लागल्यात. नक्कीच यावेळेस आपण पाहतोय नवीन गोलंदाज ज्याच्यासाठी सर्वाधिक जास्त पारितोषिके लगावली होती, कमीत कमी 20,000 रुपये ज्या खेळाडूसाठी लगावले होते. अमित शिर्के फुल टॉस आणि फुल टॉस वरती निखिल काटकर. चांगलं क्षेत्ररक्षण निखिल काटकर. पार्थ आलाय, पार्थचं सुद्धा स्वागत. पार्थच्या माध्यमातून सायकल पाहायला मिळते आपल्याला. तो कधी सायकल चालवत नाही पण त्यांनी सायकल दिले. नक्कीच दिनेशजी शेवाळे यांचं सुद्धा स्वागत, अनिश भाई यांचं सुद्धा स्वागत, सन्मान्य साजेकर दीपकजी साजेकर यांचं सुद्धा स्वागत. आता पाहिलं आम्ही त्यांना. नक्कीच पाहूया आम्ही त्याचा पुढचा चेंडू अनंता. हो हो हो, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. पंच इशारा करते सोयर चेंडू आहे, कारण की नक्कीच पंच तटस्थ आहेत. नक्कीच यावेळेस मात्र आपण पाहतोय पहिला सामना कोण जिंकणार, अर्जुन रॉकर्स की पार्थ पॅन्थर्स. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फलंदाज बाद, फलंदाज अनंत. साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. या विकेट साठी अनंत आउट झाला म्हणून अनंतला 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघा काय पारितोषिक लागतायत आज.
अनंता बाद झाला, अनंताला 2000. मॉन्टी बाद झाला, मॉन्टीला 500. अथर्व बाद झाला, अथर्वला 500. अमित शिर्केने विकेट घेतली, अमित शिर्केला 1000. कल्पेश आंबेकरला 500. काय पारितोषिक लागते, लिहायची कशी प्रश्न पडलाय मला ही पारितोषिक. शिवा पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलाय. शिवा द सुपर हिरो. एकोणीस धावफलकावरती नक्कीच यावेळेस लेग कटर स्लोवर आणि स्लोवर लेग कटरला सुद्धा तशाच स्वरूपात पिक केलं चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. नक्की शिवा आणि चांगाची कॅच नव्हतीच मित्रांनो, ही कॅच होती चेतन आंबेकर याची. खराब कॉलिंग. नक्कीच हो यावेळेस रनआउट साठी नक्कीच वाचलेत. रोशन ठोंबरे आलेत. या तुमचं सहर्ष स्वागत. पहिला सामना जिंकलाय ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. नक्कीच रन मिळाली असती, परंतु नक्की चांगलं बॅकअप पाहायला मिळेल सौरभ याचं. धावसंख्या 27. 18 चेंडू, सेम मॅच, सेम समीकरण. पहिली मॅच सुद्धा सेम, दुसरी मॅच सुद्धा सेम, सगळं सेम. आज सगळा सेम चालू आहे जावेद भाई. या रोशन ठोंबरे या. ओव्हर झाली. पहिल्या चेंडूवरती 1, दुसरा वाईड, तिसरा विकेट. षटकार 1 धाव. कॅच सुटली ती आणि ही 1 रन. 7 चेंडू झाले, 1 वाईड. त्यात तुमचा 12वा प्लेअर आहे, त्याला डाऊट नाही. ऑनलाईन स्कोरिंग आपल्याकडे अवेलेबल आहे, ऑफलाईन अवेलेबल आहे. ऑल पॉसिबिलिटीज आणि टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. या दरम्यान नवीन गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश आंबेकर. प्रेम कदम यावेळेस नक्कीच पाहूया. चला वेळ नका घालवू मित्रांनो. सुजित मिसाळ विनंती असेल, वारंवार विनंती करून आपण नक्कीच यावेळेस मात्र चेंडू पाहूया. चेंडू टर्न घेतोय चेतन, याचं चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळते. सन्मान्य बाबू शेठ घायले आलेत. पोसू बाबा बघा डायरेक्ट बिंदास. ट्रॅफिक नाही, काय नाही, त्यांना डायरेक्ट बिंदास येतात. याच दरम्यान पुन्हा एकदा पाहूया. कल्पेश सज्ज होतोय. हो कॅच होऊ शकते. 6 चांगला झेल पकडलेला. हो सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. 16 चेंडू 39 धावा.
15 चेंडू 39 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. जावेद भाई म्हणतायत होऊ शकतात बाप्पा, कुठे जाऊ नका. रोशन ठोंबरेने बहुतेक बोलवलं असेल. चार वरती, चार खाली. त्या वरच्या कॅमेरावर हो हो हो, काय स्ट्रोक आहे, काय स्ट्रोक आहे, अप्रतिम क्लासिकल. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. आज फायनल डे आहे, वेट करू नका चेंडूचा. चेंडू गेला की लगेचच नवीन चेंडू वापरा, आपल्याकडे सुविधा आहे. जर आला लाईनमन बघा, लाईनमन आमचे तटस्थ आहेत विघ्नेश. ठेव अंपायरकडे दे. तू बॉल घ्या. यावेळेस चेंडू हवेत आणि कल्पेश आंबेकर कोणती चूक नाही करणार. नक्कीच फलंदाज बाद. स्वागत. 1000 रुपयाचं पारितोषिक आले कल्पेश साठी. नक्कीच आपण पाहतोय सौरभ कदम यांच्याकडून प्रशांत साठी पारितोषिक आलाय. नक्कीच सिक्स. यावेळेस मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं कल्पेश आंबेकर तर प्रशांतला, आणि 1000 रुपये कल्पेश आंबेकर, 1000 रुपये कल्पेश आंबेकरला. आणि नक्कीच यावेळेस आपण पाहतोय कल्पेश आंबेकर यांच्यासाठी 1000 रुपये मिलिंद देशमुख कडून, 1000 रुपये सौरभ कदम यांच्याकडून, आणि प्रशांत याला 1000 रुपये मिलिंद देशमुख कडून आउट झाल्याबद्दल. चला, इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये जातोय अश्शू सोनावणे. विशाल आले. नक्कीच प्रेम आणि आशिष. चला, वेळ घालवू नका सुजित, आपल्याला विनंती असेल. पहिलाच चेंडू प्रेम, फुल टॉस चेंडू वरती, वन बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर, चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार. 11-29. जावेद भाई म्हणतात मॅच दोन्हीकडे आहे, होणार. हो हो हो, आता मात्र सुरेख. 10-29, 10 चेंडू 29 धावा.
सुरेख गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये कंट्या बघा. यावेळेस मात्र नक्की जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कल्पेश आंबेकर यांच्या हातात. 9 चेंडू 27 धावा. आशिष सोनावणेवरती विश्वास आहे अनंताचा. नक्कीच माउंटीने निराश केलं, अथर्वने निराश केलं, अनंताने सुद्धा निराश केलं. सामना मॉन्टी 10 रन जरी बनवू शकला असता तरी सामन्यामध्ये कलाटणी आली असती, परंतु निराश केलं. बबलू पाटील यांना निराश केलं आज मॉन्टी यांनी. राशीद भाई आलेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. विशाल साठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. नक्कीच यावेळेस बघा आशू आला आणि आशू गेला. नक्कीच आशू कडून खूप अपेक्षा होत्या अनंताला आणि संपूर्ण अर्जुन रॉकर संघाला. पाहतोय आपण विशाल याचा पुढचा चेंडू. नक्कीच आपण पाहतोय पारितोषिक काय पारितोषिक लागवली. मला असं वाटतं पीपीएलचा बजेट मिलिंद देशमुख यांच्या खिच्यातच असेल. आणि रनआउटचा चान्स, परंतु खराब थ्रो. 1 रन महागात पडू शकते. 7-25. जावेद भाई आता काय होईल? 7-25 होप्स आहेत पण सांगू शकत नाही. हो 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 एका हातात कॅच. खूपच ब्रिलियंट कॅच म्हणता येईल. 500 रुपये कॅचला, 500 रुपये विकेटला. जे आता वाटतं बर्थडे बॉय साठी प्रत्येक विकेटला मिलिंदजी देशमुख यांच्याकडून 1000 रुपये आलेत. बर्थडे बॉयनी जर विकेट होईल, बबलीचा आज बर्थडे आहे, बबलीच्या बर्थडे साठी जर बबलीने विकेट घेतली तर बबलीला सुद्धा 1000 रुपये आलेत. विठोबा आलाय. चला सुजित रुपेश काटकर आपण तयार राहायचं टॉस बॉक्स मध्ये. निलेश नाईक आपण कुठे असाल तर जर माझ्याशी संपर्क साधा प्लीज. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. हो 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 बबली बर्थडे बॉय बबले. चला आपण काउंटिंग करूया कुणा कुणाला किती पैसे द्यायचे आता. अमित शिर्के 2100 रुपये. कल्पेश आंबेकर 1000 आणि 500 3500 रुपये. त्यातले 1000 रुपये गुगल पे झालेत सौरभ यांच्याकडून, म्हणजे 2500 रुपये. आणि नक्कीच विशाल याला 1500 रुपये. बॉलरच्या प्रत्येक बर्थडे आहे म्हणून प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपये. पहिल्याच आलेत 500 रुपये जमा झालेत. विकेटला 1000 रुपये आलेत. सुपर संडे.
12,700 रुपये मिलिंदजी देशमुख, 12,700 रुपये अद्याप ATM मधून खाली झालेत. हो हो ऋषी आणि स्वैर चेंडू चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा स्वैर चेंडू. अमित वरंडे पंचांचे कष्ट वाढवत आहेत. चला वेळ नका घालवू मित्रांनो. चेंडू निर्धाव घ्या, 500 रुपये कमवा. नक्कीच फास्ट चेंडू टाकला. नक्कीच आपण पाहतोय विशाल आलेत. विशाल म्हणतायत गेल्या वर्षी एमडीचा कॅप्टन होते तेव्हा एवढी पैशाची बरसात नाही झाली जेवढी यावर्षी होते. यावेळेस अमित कॅच पकडा. त्यांनी 6 दिला. नाही नाही बघा बघा काय काय आहे. 6. चला टॉस साठी या मिलिंदा दे तू. हा. 3,500 रुपयाचं पारितोषिक लागलं सौरभ कदम आणि मिलिंदजी देशमुख यांच्याकडून. अमित शिर्के या. मॅन ऑफ द मॅच प्लस मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी जावेद भाई या. जावेद भाई आपल्यास विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी आपण यायचं आहे. मॅन ऑफ 2,000 रुपये. तत्पूर्वी सुजित मिसाळ आणि
सुजित मिसाळ या, सुजित मिसाळ आणि रुपेश काटकर या. चला सुजित मिसाळ या आलेत. रुपेश काटकर आपण आलात नाही अजून, जर आलात नाही तर नक्कीच पेनलाइज करावं लागेल. सन्माननीय बबलू पाटील यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. आर्मी मॅन बबलू पाटील %90 वेळा हेडच पडलाय. सुजित मिसाळ टॉस विन काय घेणार? नक्कीच बबलू पाटील तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. अनंता, मॉन्टी, अथर्व आणि प्रशांत समोरच्या टीमचे तदनंतर विशाल या. विशाल तुमच्यासाठी 1500 रुपयाचं पारितोषिक. सौरभ तुमच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे कॅश साठी या. विशालला रामा रामा तुमचे पैसे इथंच राहिले माझ्याकडं. चला लगेचच सुजित मिसाळ आपण क्षेत्ररक्षण. अथर्व इचू बोलतोय जमा करा आपल्याकडे 600 रुपये. 4 ओव्हर.